नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आता बघा ना, आपण या धकाधकीच्या जीवनात तुम्ही म्हणाल आता ह्या कोण नवीन, हे हो की नाही? तर बघा, आता आपली तो ओळख होईलच. मी कोण, तुम्ही कोण आणि आपण सगळे कोण. आणि हाच परिचय करण्यासाठी तुम्हाला माझ्याजवळ आणि मला तुमच्याजवळ यावं लागेल, हे की हो ना? ते यावं लागेल. तर याच परिचय तर आपण नंतर करू हो. आणि परिचयाची तुम्हाला आणि आपल्याला गरज पडणार नाही, कारण आपण इतक्या घट्ट मैत्रिणी होणार आहोत या संवादातनं. तर बघा, आज मी एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे, जो माझ्या मनात आहे, जो मला बोलायचा आहे तुमच्याशी सर्वांशी. आणि हा विषय आपल्या सगळ्यांना परिचित आहे. आता तुम्ही म्हणाल कुठला विषय? अगोदरच टेन्शन कमी आहे, सगळं टेन्शन आहे चारी बाजूनी. बस थांबा, खरंच आता थांबा. किती टेन्शन, किती ओझं, किती विचार आणि किती स्ट्रेस. पुढे तरी थोडंसं थांबूया, आपल्यासाठी, आपल्या आनंदासाठी. या धकाधकीच्या जीवनापासून थोडंसं दूर. आता दूर म्हणजे घराबाहेर नाही हो, थोडंसं 1 मिनिट शांत तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. बस जिथे आहात ना तुम्ही तिथंच. बस असो, ट्रेन असो, बेडरूम असो, किचन असो, घर असो, अंगण असो व इतर ठिकाणी कुठे मार्केट असो, बाजार असो, बस तिथंच, हे की नाही? थोडंसं आपण बोलूया तुमच्या आपल्या सर्वांसाठी. थोडंसं या स्ट्रेसपासून दूर जाण्याची सर्वांना गरज आहे. बघा ना, जो ना तो धावतोय, सगळीकडे धावतोय. कशासाठी? संसारासाठी. हां, बस माझा संसार उत्तम व्हावा, मला कसलीच कमी पडू नये, मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळावं. बस सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत तोच विचार. काय भाजी करायची, मुलांना काय टिफिन द्यायचा, संध्याकाळी काय करायचं, सकाळी काय करायचं, हे काम आवरायचं, ते काम आवरायचं, हे पडलं ते पडलं. या सगळ्या गोष्टींपासून थोडासा निवांतपणा माझ्याबरोबर यांना. तर चला आपण सुरू करूया. अरे संसार संसार जसा तव्या चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. हा आपला आजचा विषय मैत्रिणींनो. आजचा नाही, नेहमीचा, रोजचा. कारण बघा ना, प्रत्येकाच्या पाठी संसार लागलेला आहे. प्रत्येकाच्या पाठी गरीब श्रीमंत, लहान मोठे, सगळे विसरूनच गेलेली आहे की जगणं काय, बोलणं काय, मज्जा काय. कारण तुम्हाला आम्हाला या संसारातनं वेळच मिळत नाही ना मैत्रिणींनो. मिळालेला आहे का हो? 5 मिनिटं जरी शांत बसलो, कपडे समोर दिसले, अरे घड्या घालायच्या राहिल्या, भांडे दिसले, अरे भांडे घासायची राहिली, अरे कपडे प्रेस करायचे राहिले, अरे भाजी निवडायची राहिली. किती धकाधकीचं जीवन करणार. म्हणून ह्या ट्रेसपासून दूर होण्यासाठी मी एक नवीन चॅनल सुरू करते हे, अरे संसार संसार. तर बघा ना, या संसारात किती गोष्टी जुन्या असलेल्या असतात. आपल्या मनात काही गोष्टी असतात, जशा माझ्या पण मनात आहे, तुमच्या पण मनात असतील ना, की कुणीतरी असावं. काही गोष्टी आपल्याला मिस्टरांशी, मुलांशी किंवा इतरांशी बोलता नाही येत. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण मैत्रिणींशी तो बोलू शकतो ना. परवाच एका मैत्रिणीचा फोन आला, 25 वर्षापूर्वी शाळेतली मैत्रिणीचा. अचानक तिचा कॉन्टॅक्ट झाला. 25 वर्षापूर्वी रिटर्न गेली मैत्रिणीनं, सगळी शाळा वगैरे आठवली. तिला म्हटलं अगं कसं काय भेट झाली, हे की नाही? तर ती म्हणाली अगं नाही बघ असं असं. इतका आनंद झाला. 25 वर्षापूर्वी रिटर्न त्या शाळेत गेली. तेव्हा मला जाणीव झाली की माझ्या मनात किती सांगायचंय, किती दडलेलं आहे, किती काही बोलायचंय. आणि हा संसार करता करता आहे ना, हे सगळं राहून गेलं. मुळात आपणच कोण आहोत हे आपणच आपल्याला विसरून गेलो आहोत. मग ही विसर म्हणजे आपणच आपल्याला शोधण्यासाठी, माझा तुमच्यासाठी आणि तुमचा आपल्या स्वतःसाठी सुरू केलेला एक नवा प्रयत्न. अरे संसार संसार, ज्या संसारात तुम्ही आम्ही सगळे हरून गेलेलो आहोत. असं ह्या पृथ्वी तलावर कोणीच नाही आहे की जो याच्यात अटकलेला नाही. म्हणून या संसारापासून थोडंसं किंचित आपण लांब होऊया, बोलूया. तुम्हालाही आवडेल ना? हो, का आवडणार नाही? मलाही आवडेल ना तुमच्याशी बोलायला. कारण काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण फक्त मैत्रिणीजवळ बोलू शकतो.
बाकी कुणाजवळ बोलू शकत नाही. तर करूया सुरुवात. आलात ना तुम्ही, देत आहात ना स्वतःसाठी फक्त 10 मिनिटं वेळ. बोलूयात ना मग ह्या स्ट्रेसपासून, ह्या संसारापासून, सगळ्यांपासून दूर. तुम्हालाही बोलायचे असेल ना, आज मला बोलायचे मैत्रिणीनो. बघा ना, हा संसार लहानपणीच किती काहीच माहिती नव्हतं. लहानपणीच आई वडिलांकडे होतो तेव्हा कुठला स्ट्रेस नव्हता, कारण तेव्हा संसार का माहीत नव्हतं. सगळं आयतं मिळायचं ना. शाळेतनं यायचं, स्कूलमधून यायचं, दप्तर फेकायचं, आयतं जेवण, आयता ड्रेस, आयतं स्कूल. पण तेव्हा आई म्हणायची ना, अगं तू जेव्हा स्वतः आई होशील तेव्हा तुला कळेल, जेव्हा तू स्वतः पत्नी होशील तेव्हा तुला कळेल, जेव्हा तू या स्वतः संसारात करशील तेव्हा तुला कळेल. तर आज हा संसार सकाळपासून संध्याकाळपर्यंत मर मर करत करत आईचे अक्षरशः ते बोल मला आठवत आहेत. जेव्हा मी पत्नी झाली, आई झाली, खरंच त्यावेळेस आई काय म्हणत होती, इतका हा कठीण संसार आहे, कितीही केला, कितीही काहीही केलं तरी हा संसार पुरा होतच नाही हो मैत्रिणीनो. एक तर किराणा संपला, भाजीपाला संपला, सिलेंडर ॲडजस्ट करा, मुलांची फी ॲडजस्ट करा, त्यांचा होमवर्क बघा, त्यांचा क्लास बघा, भाजी घ्यायला जा, परत कुणाला कोणती भाजी आवडती, कुणाला कुठली डाळ आवडती, कुणाला कुठली रेसिपी आवडती, लग्न अटेंड करायचं, यांच्या कार्याला जायचं, त्यांच्या दिवसभर नुसती दग 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 दग. अक्षरशः थकले मी. आता बस या दगदगीपासून मला दूर जायचंय. कधी कधी वाटतं नको हा संसार. करून करून किती जणांचा ट्रेस घेणार, मुलांचा, संसाराचा, घरादाराचा, हप्ते फेडण्याचा, कसला. आणि त्याच्यात वरी अजून महागाई. परत घरचे म्हणतात काय करते तू दिवसभर, काय काम असतं तुला, कपड्याला वॉशिंग मशीन आहे, फरचीला बाई आहे, मग काय काम असतं, आम्ही तर दिवसभर बाहेर असतो, मी 2 चपात्या करते, 1 भाजी करते, बस दिवसभर काय काम असतं. खरंच का हो, एवढंच असतं खरंच? फक्त 2च चपात्या असतात, फक्त भाजीच असते, घेतली की टाकली, चपात्या मळल्या की झाल्या? नाही ना, यांना काय कळणार, ते मला कळणार आहे. म्हणून या दुःखापासून मला बाजूला करायचे. अशीच कल्पना आली की खरंच कुणाशी आपण बोलूया, कुणाशी तरी आपण बोलूया. म्हणून मी हा छोटासा प्रयत्न करते. हे जसं माझ्या मनात आज होतं, मी तुमच्याशी बोलले ना मैत्रिणींनो, मला नक्की खात्री आहे तुमच्याही मनात अशा भरपूर गोष्टी असतील की ज्या तुम्हाला शेअर करायच्या असतील, पण वेळ नाही आणि बोलायला असं कोणी नाही की ज्याच्यासोबत मी या गोष्टी शेअर करू शकतो. कशाला काळजी करता, मी आली आहे ना तुमच्यासोबत बोलायला. तुम्ही कुठल्याही गोष्टी संसाराच्या माझ्यासोबत शेअर करू शकता आणि मीही करणार तुमच्यासोबत. आता आपण एकमेकांच्या मैत्रिणी आहोत. परिचय दुसरा काय असतो, मैत्रिणीपेक्षा कुठलीही खूप मोठी गोष्ट नाही. एक खरी मैत्रीण भेटली ना, आयुष्य सरळ सोपं होऊन जातं. मलाही मैत्रीण नाही म्हणून तर मी तुमच्याशी बोलायला आले ना, तसं तुम्हीही माझ्याशी बोलू शकता. मग भेटायचं ना आपण रोज, बोलायचं ना, बोलायचं की नाही, हो ना. तुमच्या मनातही लागली ना चावल कुठेतरी, अशाच काही गोष्टी रोज मी गप्पा मारून येणार आहे. जर तुम्हाला माझ्याबरोबर अशा भरपूर गोष्टी शेअर करायच्या असतील तर माझं नवीन यूट्यूब चॅनल आहे, अरे संसार संसार, याच्यावर तुम्ही तुमच्या कमेंट्स शेअर करू शकता आणि त्या कमेंटनुसार आपण बोलूया. कुठलेही प्रश्न तुम्ही टाकू शकता जे आजपर्यंत तुम्ही कुणाशी बोलल्या नाही, जे तुमच्या मनात साठू नये. आणि साठून नका ठेवू मैत्रिणींनो, कारण साठून साठून एक दिवस त्याचा स्फोट होतो. त्याच्यापेक्षा मन हलकं करा, मोकळं करा, कारण जगायचं आहे. आणि मन जर हलकं केलं नाही तर मग आम्हाला डॉक्टरची पायरी चढावी लागते. आणि ते डॉक्टरही तेच म्हणतात, मन मोकळं करा, स्ट्रेस घेऊ नका, कुठेतरी 2 दिवस फिरायला जाऊन या. पण फिरायला गेल्यावर पण काय हो, परत ह्याच संसारात यायचं आहे ना. तेवढं दव्याचे 2 दिवस, परत ते फिरण्याचं टेन्शन, परत आपला बजेट. फिरायला गेले नसते तर बरं झालं असतं, एवढे पैसे लागले, अगं अरेच्या उगाचच गेली, आता ह्या पैशांमध्ये गॅस असता, सिलेंडर झाला असता, मुलांच्या फिया झाल्या असत्या, अगं बाई उगाचच गेली. मग का उपयोग. त्यापेक्षा आपण बोलूया ना, फक्त 10 मिनिटं वेळ काढूया. ना कुठला ट्रेस, ना कुठला संसार, ना कुठलं नातं, जिथे फक्त आणि फक्त तुम्ही आणि मी, बस दुसरं कोणीच नाही. एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीशी बोलणार आणि दुसरी मैत्रीण पण एका मैत्रिणीशीच बोलणार, बस बाकी कुणीही नाही. अरे संसार बघा ना, जेव्हा लग्न झालं, संसारात पडलो, तेव्हा खऱ्या अर्थाने कळालं संसार काय असतं. नव्याचे 9 दिवस, आपल्याकडे म्हण आहे ना, नव्याचे 9 दिवस, गोड लागलं नव्याचे 9 दिवस, थाटामाटात लग्न छान झालं,
सगळं व्यवस्थित झालं. पण पुढे सगळ्यांना अनुभव आहे ना, तर बस आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण बोलूया की पुढे काय.